मित्रांनो, आज आपण एक गणित पाहणार आहोत. काम काळ या प्रकरणातील एक गणित आहे. यामध्ये पहा, एक खुर्ची बनविण्यास ए ला 6 तास लागतात, बी ला 7 तास लागतात व सी ला 8 तास लागतात. जर त्या तिघांनी दररोज 8 तास याप्रमाणे 21 दिवस काम केल्यास एकूण किती खुर्च्या तयार होतील? आता आपल्याला काय करायचे, एकूण खुर्च्या त्यांच्या काढायच्या. तिघांनी प्रत्येक व्यक्ती रोज किती तास काम करतो? एचं काय 8 तास काम करतो. किती दिवस करायला आहे? 21 दिवस. आता बी किती 8 तास काम करून किती दिवस? 21 दिवस करायला आहे. आणि सी सुद्धा 8 तास काम करून 21 दिवस काम करायला आहे. तिघंसुद्धा प्रत्येकी 8 तास काम करायले. पण पहा, एला एक खुर्ची बनवण्यासाठी किती? 6 तास लागतात. आता बीला आधी यांचं काय करू? एचे एकूण कामाचे तास काढू. याचे एकूण कामाचे तास, याचे एकूण कामाचे तास किती दिवस? 8 तास काम करतो. किती दिवस तो? 8 तास 21 दिवस काम करतो. पहा, मग याचे एकूण कामाचे ते दिवस किती होते? 8 एक 8, 8 दोन्ही 16, 168. आता सुरुवातीला आपण काय करू? बीचे कामाचे तास काढून घेऊ. बीचे कामाचे तास सुद्धा किती येणार? 1 गुणिला 8 गुणिला 21 बरोबर किती? 168. आणि सीचे कामाचे तास होणार 8 गुणिला 21 म्हणजे 168 तास हे प्रत्येकी तिघेजण काम करतात. पण एला एक खुर्ची बनवण्यासाठी किती? 6 तास लागतात. मग त्यांच्या 168 तासाला आपण काय करू? 6 भाग देऊ. नंतर याच्या 168 तासाला आपण किती? बीच्या 168 तासाला 7 भाग देऊ. 7 तास लागतात. आणि सीच्या 168 तासाला किती? 8 भाग देऊ. पहा, मग आता एकूण खुर्च्या येणार याच्यात. मग 6 एक 6, 6 दोन्ही 12, 16तून 12 गेली, खाली राहिली 4, 6 ए किती खुर्च्या तयार करणार? एच्या खुर्च्या किती? 28. आता बीच्या खुर्च्या आपण काढून घेऊ. 7 एक 7, 7 दोन्ही 14 आणि 2 राहिले, 7 चौक 28 म्हणजे बीच्या किती? 24 खुर्च्या. बीच्या खुर्च्या किती? 24. आता सीच्या खुर्च्या काढून घेऊ. पहा, 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 एक 8 म्हणजे किती? बीच्या किती? 21 खुर्च्या. सीच्या 21 खुर्च्या. सीच्या किती? 21 खुर्च्या म्हणजे किती? ए हा प्रत्येकी 8 तास काम करून 21 दिवसात किती? 28 खुर्च्या बनवतो. बी हा किती? प्रत्येकी 8 तास काम करून 21 दिवसात 24 खुर्च्या बनवतो. आणि सी हा प्रत्येकी 8 तास काम करून 21 दिवसात 21 खुर्च्या बनवितो. आता तिघाच्या एकूण मिळून खुर्च्या. आता तिघाच्या खुर्च्या ते खाली उदाहरणात काय? 21 दिवस काम केल्याचे एकूण किती जाते? एकूण खुर्च्या बरोबर किती? 28 अधिक 24 अधिक 21. याची बेरीज जर की 1 आणि 4 5, 5 आणि 8 13, 13शी 3 हातचाला 1, 2 4 6 आणि 7 म्हणजे किती? 73 खुर्च्या. म्हणजे एकूण 73 खुर्च्या तयार होतील. तर हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम बीला 30 दिवसात संपवितो. जर एने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम बीला किती दिवसात संपले असेल? हे पहा, एक काम किती? 20 दिवसात काय करतो? पूर्ण करतो. त्याने काम किती केलं? एने केले काम किती? 8 दिवस. मग पहा, एचे काम 8 दिवसात काम किती होईल?
8/20 म्हणजे 20 दिवसात पूर्ण करतो. त्याचं काम किती होईल? 8/20. आता मग शिल्लक राहिलेले काम पहा. शिल्लक राहिलेले काम हे पहा. आता एका कामातून 8/20 जर वजा केले तर किती राहतात? याचा जर तिरपा गुणाकार केला तर 1/20 वजा याचा आणि याचा तिरपा गुणाकार केला तर 1/8 1/20 म्हणजे शिल्लक काम किती राहतात? हे पहा 20 वजा 8/20 म्हणून शिल्लक काम किती राहिलं? 20तून 8 गेले खाली राहिले 12/20. हे काय आहे? शिल्लक काम. शिल्लक काम बा शिल्लक काम आपल्या सोप्या पद्धतीने सुद्धा काढू शकतो आपण. समजा 8मधून जर 20 गेले तर खाली किती राहिले? 12. मग 12/20 काम काय राहिलं? शिल्लक राहिलं. पण तुम्हाला मी गणितीय पद्धतीने समजावून सांगितलं. आता पहा बीचे काम किती? तर एक काम किती दिवसात तो पूर्ण करतो? 30 दिवसात. हे शॉर्टकट पद्धती आहेत मित्रांनो. आता त्याला शिल्लक राहिलेलं काम किती आहे? 12/20 काम ते किती दिवसात पूर्ण करीन पहा. आता पहा याचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा याचा आणि याचा. पहा आता मग 12/20 गुणिला 30 1/x पहा. आता पहा हे भागाकारात आहेत. खाली आल्यावर काय होते? गुणाकारात. मग 12/30/1/20. आता हे x आपण काय करू? इकडे घेऊ म्हणजे आपल्याला ते x म्हणजे किती दिवस लागते हे काढायचे पहा. हे शून्य कटलं हे शून्य कटलं पहा. बेक साइन 18 बरोबर x म्हणजे ती किती? बीला ते काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागतील.